जय हरी. सर्व आत्मस्नेही आणि सद्गुरुप्रेमी साधकांना प्रणाम, दंडवत. जय हरी. आज या ऑडिओमध्ये आपण सद्गुरू आणि सद्गुरूचं महत्त्व हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कारण परमार्थ जर म्हणलं तर परमार्थामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे सद्गुरू. कारण सद्गुरू हा संत कुळीचा राजा ह्या ठिकाणी म्हटलं आहे. तरी चला तर आपण आज ह्या ठिकाणी सद्गुरूचं महत्त्व समजून घेऊया. पहा, एक श्रीकृष्णाची कथा आहे आणि त्या कथेचा आधार घेऊन आपण सद्गुरूचं महत्त्व या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, एक दिवस नारद मुनी श्रीकृष्णाला भेटण्यासाठी श्रीकृष्णाच्या ठिकाणी त्या ठिकाणी आल्यानंतर नारद मुनीने विचारलं, भगवंत कुठे गेले? तर त्यांना सांगण्यात आलं, भगवंत हे पूजा करतात. मग नारद मुनीच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला का श्रीकृष्ण भगवंत हे कोणाची पूजा करतात? हे सगळ्या जगाचा पालनहार तो आहे. सर्वांचं हित जाणणारा मात्र तो भगवंत आहे आणि तो तरी कोणाची पूजा करीत असावा? तर तेव्हा नारद मुनी त्या ठिकाणी गेले आणि पाहिलं त्याने भगवंत काय करतात. तर भगवंत एक छोटीशी सोन्याची पेटी होती आणि त्या पेटीची पूजा ते करत होते. आणि पूजा झाल्यानंतर नारद मुनीने भगवंताला विचारलं, भगवंत तुम्ही पूजा कोणाची करताय नेमकं? तर त्या ठिकाणी भगवंताने नारद मुनीला आतमध्ये नेलं, ती सोन्याची पेटी दाखवली आणि ती पेटी उघडली. त्या पेटीमध्ये होती माती. मग नारद मुनी थोडा आश्चर्यचकित झाले. म्हणे, भगवंत मला वाटलं तुम्ही देवाची पूजा करत असाल, परंतु तुम्ही ही मातीची पूजा करताय, काय भानगडे? ही माती कोणती आहे? तर त्याने सांगितलं, ही माती सामान्य नाही नारदा, ही माती सामान्य नाही, माझ्या सद्गुरूच्या चरणाची माती आहे आणि ही मातीची मी पूजा करतो आणि ही माती माझ्या कपाळाला रोज लावतो. पहा, जो जगाचा मालक आहे तो जर सद्गुरूला एवढं महत्त्व देत असन तर आपणही सद्गुरूला का महत्त्व देऊ नये? कारण पहा, सर्वजण देवाची भक्ती करतात आणि म्हणतात देवाची भक्ती केली म्हणजे सर्व होतं आणि भगवंत हा सुखदायी आहे. परंतु जोपर्यंत देवाचा आणि आपला संबंध कळत नाही तोपर्यंत ती भक्ती होऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आधी देवाशी ओळखावे मग आनेने वायू भाजावे. म्हणजे देवाची ओळख करून देणारे मात्र ह्या ठिकाणी सद्गुरू असतात. म्हणून पारमार्थिक क्षेत्रामध्ये सद्गुरूला खूप असं महत्त्व आहे. म्हणून या ठिकाणी सद्गुरू करायचा, सद्गुरू समजून घ्यायचा आणि भक्ती मार्ग ह्या ठिकाणी सफल करून घ्यायचा. परंतु ज्या सद्गुरूची भक्ती करायची ते सद्गुरू हे सद्गुरूच असायला पाहिजे. ते भोंदू किंवा पैसे कमावणारे, पैशाचा धंदा करणारे नसले पाहिजे. ते सद्गुरूच असायला पाहिजे. याची मात्र या ठिकाणी काळजी घ्यायची. जय हरी, जय हरी, जय हरी.